कुपवाड शहरातील मुख्य रस्त्यावर ट्रिमिक्स रस्ता करण्याचे काम सुरू आहे. मात्र अतिक्रमणे कायम ठेवून रस्ता करण्यात येत असल्याने नागरिकांनी विरोध केला आहे. गेल्या 1.5 महिन्यांपासून निवडणुकीची आचारसंहिता लागण्याअगोदर घाईघाईनं रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र रस्ता उंच झालेला आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा होणार नाही, त्यासाठी मनपा आयुक्तांनी गटार करण्याच्या सूचना दिल्या. रस्ता करताना अतिक्रमण आल्याने अतिक्रमण काढून रस्ता करावा अशी मागणी नागरिकांनी केली. कंत्राटदाराला नागरिकांनी जाब विचारला. कुपवाड विभागीय मनपा कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमण काढून घेण्याच्या नोटीसी देऊन काम पुढे करू असे आश्वासन दिले आहे. मात्र नागरिकांचा विरोध पाहता कंत्राटदाराने काम बंद केले आहे. काम सुरू असल्याने रस्ता बंद आहे. दुसऱ्या बाजूने वाहतुकीची कोंडी होत आहे. वाहनधारक आणि नागरिकांना मोठ्या कोंडीला सहन करावे लागत आहे. अतिक्रमण काढून तातडीनं रस्ता करावा, तसेच आडवे येणारे विजेचे पोलही काढावेत अशी मागणी नागरिक करीत आहेत. रस्त्याची उंची वाढल्याने पावसाचे पाणी व्यापाऱ्यांच्या दुकानात शिरणार आहे. काम अतिक्रमण काढलं नसल्यामुळं थांबवण्यात आलेलं आहे. नागरिकांच्या तक्रारी भरपूर आल्या, त्यामुळं वादावादी झाले. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरनी काम थांबवलेलं आहे. पण नेमके काय नागरिकांच्या अडचणी काय आहेत, म्हणजे तक्रार काय आहे, कोणत्या स्वरूपाची? तक्रार म्हणजे पूर्ण 9 मीटर मंजूर झाल्याप्रमाणे रोड करण्यात यावा, पण तेवढं माफ भरत नाही आणि महापालिकेनं अतिक्रमण न काढता कॉन्ट्रॅक्टरला काम चालू करण्यासाठी सांगितलेलं आहे. मग आत्ता कालपासून काम बंद झालेलं दिसतंय, पण आता रस्त्याची एवढी उंची वाढलेली आहे, पावसाळ्यात पाण्याचा निचरा होणार कसं? गटारी करायसाठी सुद्धा नियोजन नाही आहे यांचं. गटारी करायला जागा नाही आहे. अतिक्रमण काढल्याशिवाय गटारी होत नाही, त्यामुळे सगळ्या गाड्यातनं पाणी शिरणार आहे. मग हे काम रस्त्याचं पेंडिंग पडल्यानंतर वाहतुकीची कोंडी काय कसं सुटणार काय? त्या वाहतुकीची कोंडी भरपूर झालेली आहे. दिवसभर वाहतुकीची कोंडी असते. त्याबाबत तुम्ही काय? लवकरात लवकर अतिक्रमण काढून रस्ता पूर्ण करण्यात यावा आणि कुपवाडच्या नागरिकांची गैरसोय टाळावी.